हॅलो एव्हरीवन. तर सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या. चला सुरुवात करू आजच्या एपिसोडला. तर आजच्या एपिसोडला कमळी ही अन्नपूर्णाची नात आहे हे समजणार आहे. तर इकडे जो स्केचवाला असतो तो कमळीचं सत्य सांगायला अन्नपूर्णा आजीकडे येत असतो. तर कामिनीने रागिणीने त्याला मारण्यासाठी गुंडे पाठवलेले असतात. गुंडे त्याचा पिछा करतात, त्याला खूप मारतात. त्याला पळत पळत गुंडांपासून तो सुटलेला असतो आणि पळत पळत पडतो. तेवढ्यात ऋषी त्यांना बघतो आणि ऋषी म्हणतो, काय झालेलं आहे तुम्हाला मदतीची गरज आहे का? तर इकडे ऋषीला वाटतं की त्याला खरंच मदतीची गरज आहे, म्हणून ऋषी त्याच्या तोंडावरती पाणी शिपडतो आणि त्याला ऋषीला बोलतो की तुम्ही माझी मदत करा, मला अन्नपूर्णा मॅडमच्या घरी घेऊन चला. असं बोलल्यावर ऋषी म्हणतो, हो त्या माझ्या आज्या आहेत, मी त्यांना तुमच्याकडे घेऊन जातो, असं ऋषी आर्टिस्टला बोलतो. पण इकडे ऋषी बोलतो त्याच्या अगोदर तुम्ही अगोदर दवाखान्यात चला. मग ऋषी त्याला दवाखान्यात घेऊन जातो. तो बोलतो की नको दवाखान्यात, तरी पण ऋषी त्याला जबरदस्ती दवाखान्यात घेऊन जातो. त्याला डॉक्टरांकडे दाखवतो आणि त्याचा इलाज करतो. मग आपण अन्नपूर्णा यांच्याकडे जाऊया असं ऋषी त्याला म्हणतो. पण आर्टिस्ट ऐकत नाही. पण तरीही ऋषी त्याला दादा दादा म्हणून त्याला घेऊन जातो. असं म्हटल्यावर तो स्केचवाला विनवणी करतो, हात पकडतो, दवाखान्यामध्ये घेऊन येतो आणि इकडे बँडेज वगैरे डॉक्टर त्याचे करतात. तर इकडे सलाईन वगैरे लावलेले असते. त्याला अशक्तपणा आलेला असतो आणि ऋषी दवाखान्यातून बाहेर पडताच अन्नपूर्णाकडे जायला निघतो. तर आर्टिस्टला आधार देताना त्याच्या असतात तेवढ्यात त्याला मागून मारतो कोणीतरी. असं म्हणल्यावर आर्टिस्ट बोलतो, साहेब एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, चांगल्या पाठवलेले आहे. मग सांगायची होती की त्यांना सावंत करायचा. तर इकडे कमळीचा चेहरा त्याला दिसतो आणि कमळी अन्नपूर्णा आजीच्या घरी असते आणि हे स्केचवाला बघतो आणि स्केचवाला बघून म्हणतो की ही जी मुलगी आहे ही मुलगीच तुमची नात आहे. जो मी फोटो स्केच बनवला होता हाच मुलीचा बनवला होता आणि हे स्केच तुमच्या पुढे येऊ नये म्हणून कामिनी आणि रागिणी यांनी मला मारण्यासाठी गुंडे पाठवलेले होते. हे सगळं प्रकरण झालेला जो सगळा प्रकरण असतो हे स्केचवाला अन्नपूर्णा आजीला सांगतो आणि तिकडे कामिनी रागिणी येतात आणि ते हे स्केचवाल्याला बोलू लागतात की हा बाबा खोटं बोलत आहे, असं तसं बोलतात. तर इथूनच हा एपिसोड संपलेला आहे. भेटूयात अशाच नवनवीन एपिसोडसाठी मध्ये. तेवढ्यात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाय.